शौर्यसमोरच आता ऊर्जाच्या तोंडून धक्कादायक खुलासा होतो. शौर्य आश्चर्याने ऊर्जाला विचारतो की अगं तू इथे काय करतेस? तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे मी माझ्या क्लायंटला भेटायला आली आहे. मी म्हटलं होतं ना की जिची केस मी लढणार आहे, जिच्यासाठी तू जिच्या बाजूने साक्ष देणार आहेस, ती पद्मा कदम इथेच राहते. अरे आता नाव ऐकूनच शौर्य हादरून गेलेला असतो. धक्क्याने तो त्या पद्माच्या घराकडे पाहतच असतो. हर्षवर्धन पद्माला नुसतं घाबरवून टाकतो. तो तिच्याजवळ बसतो, विचारतो की मला सांग कुणी केलं? सिच्युएशन इथपर्यंत आलीच आहे तर मला ही सत्य कळलं पाहिजे. आता तिची बोबडी वळते. घळा ती रडतही असते. तोंडातून शब्द फुटेनासे होतात. तरी हिंमत करून नाव सांगणार ती अर्धवटच बोलते. हर्षवर्धन पुन्हा तिला घाबरवतो. मला पूर्ण नाव ऐकायचं आहे. सांग कोणी केलं हे सगळं? शेवटी पद्मा खूप सारी हिंमत गोळा करून विक्रांत शिर्के नाव सांगून टाकते. हर्षवर्धनच्या डोळ्यात नुसती आग उफाळत असते. इकडे शौर्य मात्र खूपच मोठ्या धक्क्यात असतो. ऊर्जा त्याला कन्व्हिन्स करते की हे शौर्य तू येतोस का माझ्याकडे? काय आहे, पद्माला मी सांगितलं होतं की तू तिच्या वतीने साक्ष देणार आहेस, तर मग तुला जर भेटली तर थोडासा जास्त कॉन्फिडन्स वाढेल ना तिचा. चल माझ्यासोबत येतोस का तू तिला भेटायला? तेव्हा शौर्य आता बहाणा करतो, कारण ऐनवेळी तिथे हर्षवर्धनसुद्धा आहे. हर्षवर्धनच्या समोर तो पद्माला नाही बोलू शकणार आणि पद्माच्या वतीने साक्ष देणारा शौर्य आहे हे कळलं तर हर्षवर्धन त्याचं काय करेल? त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल. शौर्याला सगळ्या गोष्टी कळून चुकतात. म्हणूनच शौर्य बहाणा करतो की नाही अगं, काय आहे, मला कोर्टात महत्त्वाचं काम आहे आणि ऑलरेडी खूप उशीर झाला आहे अगं, मला जावं लागेल. बरं मला सांग, मी तुला ते मेडिकल चेकअप करून ते रिपोर्ट्स घ्यायला सांगितले होते, मिळाले का रिपोर्ट्स? तेव्हा रिपोर्ट्स दाखवत ऊर्जा सांगते की हे काय, रिपोर्ट्स माझ्या हातातच आहेत. आता याच्याच जोरावर मी तिला त्या विक्रांतच्या विरोधात FIR करायला कन्व्हिन्स करणार आहे. आता शौर्यसाठी दुसरा मोठा धक्का असतो. पण ऊर्जा असं काही बोलून जाते की शौर्याचे खाडकन डोळे उघडतातच. कारण कायद्याच्या पळवाटा शोधणं हे त्याच्या बापाचं काम आहे हे तर त्याला चांगलंच ठाऊक आहे. ऊर्जा त्याला म्हणते की शौर्य, मला एका गोष्टीची भीती वाटते रे, की तो हर्षवर्धन जहागीरदार नक्कीच इथे येऊन पद्माला धमकवूही शकतो. आणि नेमकं तेच तर घडतंय. ऊर्जाचा अंदाज खरा ठरलेला असतो, कारण ऑलरेडी हर्षवर्धन पद्मासोबतच बोलतोय. मग पद्माच्या तोंडून विक्रांतचं नाव ऐकून हर्षवर्धनला धक्का तर बसतो. तो म्हणतो की विक्रांत शिर्के, तुझ्या तीर्थाताईचा होणारा नवरा. तू म्हणतेस की त्याने तुझ्यासोबत असं कृत्य केलं, तुझा विनयभंग केला. अगं मी लहानपणापासून ओळखतो त्याला, खूप चांगला आणि गुणी मुलगा आहे तो. शेवटी हा हर्षवर्धन साईड तर त्याचीच घेणार आहे ना. आता पद्मा समजावण्याचा प्रयत्न करते की नाही मालक, खूप वाईट आहे तो. इतक्यातच हर्षवर्धन तिच्यावरती बरसतो. मला माझं बोलणं पूर्ण करू देत. पद्मा घाबरून जाते. हर्षवर्धनचा राग उफाळूनच येतो. मी बोलत असताना माझ्यामध्ये कोणी बोललेलं खपत नाही, मला माहिती आहे ना तुला. इतकी वर्ष मी तुला आसरा दिला, लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, आणि आज तू मला सांगतेस की कोण चांगला आहे आणि कोण वाईट ते. शेवटी हा हर्षवर्धन तोंडातून गराळ चोकणार ना. तो विचारतो की मला सांग की कोणाच्या सांगण्यावरून करतेस तू हे सगळं? स्वतःच्या मर्जीने का त्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेच्या सांगण्यावरून? बरं मला आता तू सांग की तू गेली होतीस तिच्याकडे की तीच आली होती तुझ्याकडे? तीच आली होती ना. म्हणत असेल तक्रार कर, लग्न जवळ आले, खूप मोठी प्रतिष्ठित माणसं आहेत, डोळे झाकून स्वतःचं लग्न, स्वतःची इमेज वाचवण्यासाठी ते हवं तितका पैसा देतील. अगं जी मुलगी कधी केस लढायला कोर्टात उभीच राहिली नाही, त्या मुलीवरती तू आंधळा विश्वास टाकलास. एका साध्या ॲफिडेव्हिट बनवणाऱ्या मुलीवरती तू विश्वास ठेवलात आणि तिच्या सांगण्यावरून तू घाणेरडे आरोप करतेस, तेही माझ्या होणाऱ्या जावयावरती. पण खरंच
ऊर्जाचा अंदाज खराच ठरतोय. कारण हा हर्षवर्धन फक्त तिला घाबरवून तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतोय. पद्मा जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की त्या विक्रांतने किती नीच कृत्य केलंय. पण या अप्पलपोटी हर्षवर्धनला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. त्याला तर फक्त स्वतःची इमेज वाचवायची. तो तिच्यावरतीच पुन्हा एकदा बरसतो. पद्मा, आता तू मला सगळं शिकवणार आहेस का? वयाने मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि अनुभव तर मला तुझ्यापेक्षा जास्त दुप्पट आहे. अशा तुझ्यासारख्या कितीतरी केसेस मला कोर्टामध्ये रोज भेटतात. तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का काहीच? पद्मा, अगं हे बघ, मला सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत की हे सगळं तू कशासाठी करतेस, कोणाच्या सांगण्यावरून का करतेस. आणि पैसेच हवेत ना तुला. तो पटापट खिशातून खूप सारे पैशांचे पंडच काढतो आणि पद्माच्या पुढ्यात टेकतो. हे घे, तुला हवे तितके पैसे आहेत. खरं तर जरा जास्तच आहेत. हे पैसे घे आणि स्वतःचं तोंड बंद ठेव. शेवटी या अप्पलपोटी हर्षवर्धनकडून अपेक्षा ती काय करणार दुसरी ना. पद्मा धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहते. म्हणजे तिच्यावरती अत्याचार झालाय ती सांगण्याचा, लढण्याचा प्रयत्न करते आणि हर्षवर्धन काय करतोय? तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतोय. वरून वाचून याचं बोलणं कसं बघा प्रेक्षकांनो. पद्माला तो घाबरवतोय की हे बघ पद्मा, माझ्या विरोधात लढायला कोणीही उभं राहणार नाही आणि तुझ्या बाजूने लढायला कोणीही तुझ्यासोबत येणार नाही. त्यामुळे गुपचूप हे पैसे घे. खरं तर पद्माला या मोठ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो की या हर्षवर्धनने पद्माला भले लहानाचं मोठं केलं असेल, पण आज तिच्या इज्जतीची किंमत त्याने पैशात तोडली. हा एकच क्षण तिच्या काळजावरती असा जबरदस्त वार करताना ती रडतच विचारते की मालक, तुम्ही माझी किंमत पैशात करताय? अहो, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे त्या विक्रांतने. आता तो तिच्यावरती जोराचा भडकतो. इनफ, हे पैसे गुपचूप घे. आणि जर का तुला हे सगळं कोर्ट कचेरी, हे पोलीस, हे तक्रार, हे प्रकरण अजमावून बघायचं असेल ना, तर खुशाल बघ. पुन्हा एकदा तो पद्माला बजावतो, ताकीद देतो की गुपचूप हे पैसे घे. अजून लागले तर अजून देतो, पण पोलीस स्टेशनला जाऊन विक्रांतच्या विरोधात तक्रार करायची नाही. पद्मा धक्क्याने त्याच्याकडे पाहतच असते. इकडे ऊर्जा शौर्यला सांगते की तो हर्षवर्धन जहागीरदार जाऊन पद्माला भेटण्याआधी मला तिला घेऊन पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि तक्रार दाखल करायची आहे. आता शौर्याच्या चेहऱ्याचा पार रंगच उडालाय. कारण त्याला मोठा धक्का बसताय. अचानकच ऊर्जाला कामानिमित्त फोन येतो. ऊर्जा त्यांच्याशी बोलत असते तेव्हा शौर्य मनातच विचार करतो की डॅड जिला भेटायला गेले आहेत ती पद्मा कदमच आहे आणि ऊर्जा जिच्यासाठी लढणार आहे तीही पद्मा कदमच आहे. म्हणजे मला आता कोर्टात ज्या मुलीला मॉलेस्ट करण्यात आलं ती मुलगी पद्मा कदम, तिच्यासाठी साक्ष द्यावी लागणार आहे. म्हणजे मला डॅडच्या अगेन्स्ट उभं राहावं लागणार आहे. मग डॅड नक्की कोणाच्या बाजूने केस लढतायत? आता त्याच्या मनात विचारांचं नुसतं वादळ थैमान घालत असतं. खूपच घाबरून गेलेला असतो. इतक्यात शौर्यला महत्त्वाचा फोन येतो आणि तो रिसीव्ह करण्यासाठी तो बाजूला जातो. बहुतेक तिथे नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं, म्हणूनच तो बाजूला गेलाय. आता इकडे हर्षवर्धन पद्माचा आवाज दाबण्याचा कसा प्रयत्न करतोय बघा. अगं, तुझ्या तीर्थाताईचं लग्न जवळ आलंय. विक्रांत शिर्केसोबत तिचं लग्न लवकरच होणार आहे आणि तू अचानकच हे कोर्ट कचेरी, हे केसची भानगड कशाला आणलीस मध्ये? तेही अशा एका मुलीच्या चेतावणीने तू माझ्या होणाऱ्या जावयाला बेअब्रू करायला निघालीस. अगं, ज्या घराने तुला लहानाचं मोठं केलं तू त्याच्याच वरती शिंतोडे टाकायला निघालीस. हे बघ, तुला अजून पैसे लागत असतील तर ते मी देतो, पण या केस वगैरे करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. हर्षवर्धन पद्माला चेतावणी देतो. जाण्यापूर्वी हर्षवर्धन शेवटची वॉर्निंग देऊन जातो तिला. पैसे तिच्या बॅगवरती फेकतो
आणि तसाच निघून जातो. पद्मा अजूनही धक्क्यातच आहे. पण आता बाहेर जाता क्षणी मात्र ऊर्जा हर्षवर्धन आमने सामने येतात. हर्षवर्धनला तिथे पाहून ऊर्जाचा राग उफाळून येतो. ती जा विचारते की तुम्ही इथे? आधी पोलीस स्टेशनमध्ये, मग चाळीतल्या गल्ल्यांमध्ये. म्हणजे पद्माची केस इतकी स्ट्रॉंग आहे. हर्षवर्धन तोंड वर करून उत्तर देतो की ती आमच्या घरी कामाला आहे आणि तू तिला किती भडकवलंयस आमच्या विरोधात तेच बघायला आलो होतो. ऊर्जा अचूक निशाणा साधते आणि त्याला खडसावते सुद्धा. जाणून घ्यायला की तिचा आवाज दाबायला आला होतात. माझ्या क्लायंटला तुम्ही असं पर्सनली नाही भेटायचं. हर्षवर्धन मुद्दामच ऊर्जाला धारेवर धरतो. तिच्या अंगावर शिंतोडे उघडवतो. तक्रार दाखल केलेली नाहीस, वकीलपत्र हाती घेतलेलं नाही आहेस, मग कशावरून तू ती तुझी क्लायंट आहे? नाही म्हणजे चांगले प्रयत्न चालू आहेस हा? चांगली पट्टी पडवलीस तिला, ब्रेन वॉश केलेस आमच्या विरोधात. म्हणजे पैसे मिळवण्यासाठीचा चांगला प्रयत्न चालू आहे तुझा. तिच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आमच्यावरती निशाणा साधतेस तर. नाही म्हणजे चांगला प्लॉट आहे ना पैसे कमवायचा. तो डायरेक्ट ऊर्जाला सुद्धा धमकावतो. एक गोष्ट लक्षात ठेव, पद्मा आमच्या घरी लहानाची मोठी झाली, त्यामुळे तिच्या केसमध्ये काय करायचं ते मी बघेन. हर्षवर्धनला वाटतं की आपण आरोप केले, त्यांच्यावरती शिंतोडे उडवले म्हणजे ऊर्जा गप्प बसेल. पण ऊर्जा सडेतोड उत्तर देते, माझ्यावर आरोप करताय? इथे बोलण्यापेक्षा ना कोर्टात उभं राहून माझ्याशी आर्ग्युमेंट करा. तिथे तुमच्याशी आर्ग्युमेंट करणं मला जास्त आवडेल हर्षवर्धन जहागीरदार. आणि राहिला प्रश्न आता पैशांचा, तर पैशाने प्रतिष्ठेने श्रीमंत असलेले हर्षवर्धन जहागीरदारांची जर छोट्याशा केसने झोप उडत असेल, स्वतः ते चाळीपर्यंत येत असतील, तर मग एकच गोष्ट ध्यानात घ्या की पैशांपेक्षा या केसची किंमत जास्त मोठी आहे. आता ऊर्जा हर्षवर्धनला त्याची जागा दाखवून देते. नाही म्हणजे मगाचपासून खूप टिमक्या मिरवताय स्वतःच्या, माझ्यावरती आरोप करताय, पैसे घेणारी वकील, पैसे खाणारी वकील. तर मी ती नाही आहे, तर ते तुम्ही स्वतःच आहात जहागीरदार. आज पद्माला भेटायला तुम्ही चाळीत आलात, जमल्यास त्या विक्रांत शिर्केलाही जाऊन विचारा काही प्रश्न. ऊर्जाने असा खडा सवाल करताच हर्षवर्धन उत्तर देतो, मी त्याला चांगलाच ओळखतो, तेही लहानपणापासून. पण मी आता तुलाही चांगलाच ओळखायला लागलोय. माझ्यासोबत कोर्टात आर्ग्युमेंट्स करायला निघाले आहेस? अगं मी ज्या केसेसमध्ये आर्ग्युमेंट करतो ना, ते लॉ स्कूलमध्ये उदाहरणं म्हणून शिकवलं जातं विद्यार्थ्यांना. नवख्या वकिलांना आर्ग्युमेंट करायची खूप हौस असते, पण एकदा का कोर्टात अब्रूचे थिंडवडे निघाले ना, मग गप्प होतात ते. या केसमध्ये तुला असंही वाटलं असेल की खूप मोठी प्रतिष्ठित घराणे आहेत, एकमेकांसोबतचे लग्नाचे संबंध जुळले आहेत, मुलगा इतका श्रीमंत आहे, प्रतिष्ठित आहे, नाव आहे समाजात. या केसमध्ये जर तू डोकं खुपसलंस तर पद्माला पुढे करून तू या केसमधून खूप सारे पैसे उकळू शकशील. आता हा हर्षवर्धन तोंडाला येईल ते बोलतोय. त्याला वाटतं की असे घाणेरडे आरोप केले म्हणजे ऊर्जा 2 पावलं तरी मागे सरकेल. आता पुढे बघा, हर्षवर्धन लगेच ऊर्जाला काय म्हणतोय, तू कितीही प्रयत्न कर, तुझी डाळ इथे शिजणारच नाहीये. कारण पद्मा आमच्या उपकारांच्या ओझ्याखाली इतकी दबली आहे ना की तुझ्या सांगण्यावरून ती आमच्या विरोधात FIR दाखल करणारच नाहीये. किती भाबडा गैरसमज आहे ना याचा. पण हर्षवर्धन थोडासा धीर धर, कारण ऊर्जा याची वाट लावायला सज्ज आहे. कावेबाज हर्षवर्धनला जर पुरतं कोणी ओळखलं असेल तर ऊर्जानेच बाबा. अहो हेच तर करत आलात ना तुम्ही. आधी गरिबांना आपल्या उपकाराखाली दाबून ठेवायचं आणि त्यानंतर मग त्याच उपकारांच्या ओझ्याखाली दाबून ठेवून त्यांच्यावरती अत्याचार करायचे आणि पुन्हा पुन्हा त्यांनी तुमच्या विरोधात आवाज उचलू नये म्हणूनच त्यांची तोंडं बंद करायची. पण मी हे होऊ देणार नाही.
तुमच्या विरोधात मी आवाज उठवणार आणि ते बघत राहाल तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की दिस इज गोइंग टू बी अ केक वॉक, बट इट विल बी नॉट बी. सी यू इन अ कोर्ट. ऊर्जाचं बोलणं ऐकता क्षणी मुद्दामच तो तिला डिवचतो, वर्मावर बोट ठेवतो. वा वा वा, इंग्लिश खूप चांगलं आहे का तुझं? यशवंतपेक्षा सुद्धा खूप चांगला. आता ऊर्जा मात्र चवताळते. तुमच्या तोंडून फक्त गुन्हेगाराची नावं चांगली शोभून दिसतात, माझ्या बाबाचं नाव नाही. ते कसे होते आणि तुम्ही कसे आहात ते कळलंय मला, तेही चांगलंच. त्यावर हर्षवर्धन रिॲक्ट होतो. तुला सगळ्यातल्यात सगळं कळतं. अगं गैरसमज आहे तुला. तुझ्या वडिलांचा सुद्धा हाच गैरसमज होता आणि याच गैरसमजाने तुझ्या वडिलांना संपवलं. आता निघालाच होतास तर गुपचूप निघ ना बाबा. या हर्षवर्धनला ना खाजच आहे डिवचाय ती. तो पुन्हा फिरून येतो आणि ऊर्जाला म्हणतो की हे बघ, तू ना खूप मोठा मूर्खपणा करतेस अगं. करू नकोस. माझी फर्म जॉईन कर. बघ तू कुठच्या कुठे जातेस. कारण तुझं करिअर फक्त मीच घडवू शकतो अगं. किती मोठा भ्रम आहे ना हर्षवर्धनला. पण थांबा थोडा वेळ, कारण ऊर्जा तो नक्कीच मोडून काढणार आहे. हर्षवर्धन जरी निघून गेला तरीसुद्धा ऊर्जाच्या मनात त्याच्याविषयीचा राग असा उफाळून येतो ना. सगळं लक्षात ठेवलं आहे मी. माझे वडील संपले नाहीत, तर तुम्ही त्यांना संपवलंत. तुम्ही त्यांना मारायला भाग पाडलंत आणि तुम्ही ते सगळं कसं केलं ते मी आईकडून ऐकलंय. आणि या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मी देणार, तेही कोर्टात. पद्माला मी केस करायला भाग पाडणारच, कारण कोर्टात आपल्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर आपल्यासोबत नाद करायचा नाही. ऊर्जाचा पक्का फेमस डायलॉग. ती गुपचूप निघून जाते पद्माच्या घरात. हर्षवर्धन जेव्हा गाडीपाशी येतो तेव्हा शौर्य त्याला विचारतो की डॅड डॅड, तुम्ही पद्माच्या घरी का गेला होतात? नक्की काय घडलंय? तेव्हा त्या केसपासून हर्षवर्धन त्याला लांब राहायला सांगतो. आता शौर्य काय शांत बसणाऱ्यातला नाही आहे. तो विचारतो की डॅड असं का? तुम्ही प्रत्येक केस माझ्याशी इन डिटेल डिस्कस करता, मग पद्माचीच केस तुम्ही दूर करायला सांगताय. हर्षवर्धन त्याला ताकीद देतो की हे बघ शौर्य, तुझी क्युरिओसिटी आणि या केसमधली इन्व्हॉल्वमेंट जरा बाजूला ठेव आणि गुपचूप गाडीत बस. हे बघ शौर्य, तू माझा मुलगा घरी आहेस. तू माझ्यासाठी इथे सोबेकेट्स आहेत. प्रत्येक प्रोफेशनमध्ये काही इथिक्स असतात, तर ते तू फॉलो कर. हर्षवर्धन त्याला सल्ला देतोय की धमकवतोय तेच कळत नाही आहे. आपण दिवसभर काय करतो, कुठे जातो, कोणत्या केसेस लढतो, ते सगळं घरी येऊन डिस्कस करायचं नाही. त्या केसच्या भानगडी घराच्या उंबऱ्यापर्यंत आणायच्या नाहीत. लक्षात येतंय मी काय म्हणतोय ते? चल बस पटकन गाडीत. पद्मा अजूनही धक्क्यातून सावरलेली नसतेच. इतक्यात ऊर्जा तिच्या जवळ जाते. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. तिची विचारपूस करते की काय झालं, काय म्हणाले ते. हे बघ पद्मा, प्लीज घाबरून जाऊ नकोस. इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय बोलले ते तू त्याला? पद्मा डोळ्याने खुणावते. पैसे दिलेत त्यांनी. ऊर्जा धक्क्याने त्या पैशांकडे बघते. पैसे दिले आणि त्यांनी मला धमकवलं की तोंड बंद ठेव. ती खूपच रडायला लागते. आतून हालून गेलेली असते. तेव्हा ऊर्जा तिची साथ देते, समजूत घालते. विक्रांत माझा होणारा जावई आहे, त्यामुळे त्याच्या विरोधात जाऊन केस करायचे नाही. ऊर्जाला सुद्धा खूप वाईट वाटतं. रडतच ती विचारते की ताई, मला तू एक सांग, जे माझ्या बाबतीत घडलं तेच त्यांच्या मुलीच्या बाबतीत घडलं असतं तर ते असंच गप्प बसले असते का गं? माझ्या अब्रूची किंमत पैशाने केली त्यांनी. आता तिला रडूही अनावर होतं. पद्मासाठी ऊर्जाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू दाटून येतात. ऊर्जा तिला खूप शांतपणे समजावते की हेच तर घडत आलंय पद्मा, पण आता बस, इनफ इज इनफ. बरं झालं पद्मा की आपण वेळेवरती मेडिकल चेकअप केलं, कारण आजच्या घटनेनंतर तुला पुन्हा जरी वाटलं असतं ना तक्रार करावी,
तर आपल्या हातात काहीच राहिलं नसतं अगं. पण आपल्याकडे आता एक त्यांच्या विरोधातला भक्कम पुरावा तरी आहे. बघ, आजपर्यंत मी तुला जे जे म्हणत होते ते सगळं खात्रीत उतरलं ना. तो विक्रांत शिर्के, तो तुझ्या मागे आलाच ना. हर्षवर्धन जहागीरदाराला सुद्धा चाळीपर्यंत यावं लागलंच. आणि पद्मा अगं, पैशाने किंमत केली गं त्या माणसाने तुझ्या अब्रूची, पैशाने. ऊर्जा त्या सगळ्यांचा खरा काळा चेहरा पद्माला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण ऊर्जा यावेळी पद्माला फोर्स करत नाहीये, तिच्यावर दबावही टाकत नाही. उलट तिला शांतपणे समजावते की हे बघ पद्मा, आतापर्यंत जे झालं ते झालं. पण आता मी तुझ्यावरती दबाव टाकणार नाही. तुला केस करायचे नाही आहे, नको करूस. आपण हे सगळं इथेच थांबूयात. पण आता पद्माचे खाडकन डोळे उघडलेले असतात. पण ऊर्जामुळेचा पद्मा त्याच ठिकाणी मोठा बॉम्ब फोडते की नाही ताई, आता शांत बसायचं नाही, आता लढायचं, आपण केस करायची. पद्माची हिंमत पाहून ऊर्जाचं मन इतकं आनंदित होतं. मी आता मागे फिरणार नाही म्हणत पद्माने बिडाच उचलला, स्वतःवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी. आणि ऊर्जा मनातच सलाम ठोकते तिच्या हिमतीला. तर प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय सध्या. पण पुढे बघूया प्रमोद नक्की काय ट्विस्ट आलाय. शौर्य ऊर्जाला विचारतो की पण इतकं सगळं घाणेरडं कृत्य नक्की केलं तरी कोणी. तेव्हा ऊर्जाकडून धक्कादायक खुलासा होतो की खूप मोठ्या घराण्यातली पोरं आहेत ती. आपल्या एरियाचे MLA दिग्विजय शिर्केचा मुलगा विक्रांत शिर्के. शौर्याला विश्वासच बसत नाही. अचानकच त्याच्या हातून मोबाईल खाली पडतो. ऊर्जा त्याच्या हाती मोबाईल सोपवत्याने म्हणते की हो, त्यानेच केलं हे कृत्य. धक्क्यात असलेला शौर्य विचार करतो की विक्रांत शिर्के म्हणजे माझ्या बहिणीचा होणारा नवरा. आणि त्याला आता कळून चुकतं की त्याचा बाप या केसमध्ये एवढा इंटरेस्टेड का आहे ते. तो चाळीपर्यंत कशासाठी